शेतकरी बांधवांनो नमस्कार. कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. सध्या सीझन खरबूज लागवडीचा आहे, कलिंगड लागवडीचा आहे. त्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवतोय. आपण सुरुवातीला बघतोय माझ्या पाठीमागं बेड सोडलेले आहेत आपण. हा बेड 6 बाय 6 फुटावर बेड आहे. 6 फुटाचा स्ट्रेट बेड आहे. याच्यामध्ये आपण बघता की सुरुवातीला मी या रानाची जी मशागत आहे, या प्लॉटची मशागत आहे ती कशाप्रकारे केली याचे मी अपडेट देणार आहे. सुरुवातीला हे ऊसाचं रान होतं आणि याच्यामध्ये ऊस गेल्यानंतर आपण याच्यामध्ये रोटर मारून आपण नांगरट केलेली. नांगरट केल्यानंतर नांगरट साधारण एक 10 ते 15 दिवस आपण हे रान तळू दिलेलं आहे. त्यानंतर आपण बळी मारून याच्यावरती आपण रोटावेटरच्या साहाय्यानं ज्यावेळेस आपण ज्या दिशेला आपण बेड सोडतो म्हणजे आपले बेड असे या दिशेला आपण उभ्या पद्धतीनं आपण याच्यावरती रोटावेटर मारून घेतलेलं आहे. त्यानंतर रान भुसभुशीत करून याच्यावरती परत आपण रान तळू दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये बुरशीचा पूर्णपणे टोटल 9 आउट होतो. त्यामुळे आपण जास्त ऊन या प्लॉटला दिलेला आहे. कारण जास्त ओल्यामध्ये जर आपण मशागत केली तर आपल्याला त्यानंतर बुरशीचं बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. आपण त्याचा अनुभवही घेतलेला आहे. त्यामुळे आपण पूर्ण बेड सोडत असताना याच्यामध्ये आपण जो आपण सायका म्हणतो आपण या पद्धतीनं सायका सोडलेला आहे. आपण बघताय की सायका सोडण्यामागचा हेतू आहे की आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जो आपला शेणखत असेल किंवा आपला याच्यामध्ये कोंबडी खत असेल आपण हा टाकण्याचा आपण याच्यामध्ये आपण हा सायका सोडलेला आहे. ह्याच्यामध्ये भेसळ डोस असेल, भेसळ डोस भरत असताना आपण ज्या त्यावेळेस आपण अपडेटला व्हिडिओ बनवतोयच, पण सगळं मटेरियल आपण हे ठेवण्यासाठी आपण हा आपण बेड जो आहे तो बनवलेला आहे. याच्यामध्ये आपण शेणखत आणि बेसळ डोस भरणार आहे. त्यावेळेस ज्यानंतर आपण शेणखत आणि बेसळ टाकू त्यावेळेस आपण याच्यामध्ये आपण बेड फोडून याच्यामध्ये या प्रकारे आपण अशी माती लागते आणि याचंही नियोजन आपण येत्या 2 दिवसामध्ये करणार आहे. या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवतोय. पण सुरुवातीला आपला बेड अपचं नियोजन या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. बेड सोडत असताना 6 फुटावरती बेड सोडा. 5 मध्ये कमी अंतर असल्यामुळं याच्यामध्ये नंतर वेलामध्ये खूप मोठी अडचण होऊ शकते आणि जास्त वेलाची दाटण झाल्यानंतर स्प्रेचं नियोजन पण आपल्याला तिथं हुकतं आणि कारण प्रत्येक पानावरती आपलं औषध आपला स्प्रे पडलेला पाहिजे. यामुळं याचा अंतर ठराविक म्हणजे 6 फुटापेक्षा जास्त ठेवू शकता किंवा 6 फूट कमीत कमी ज्या अंतर ठेवू शकता. 5.5 फुटाचं अंतर ठेवू नका, कारण याच्यामध्ये बरेच तोटे आपल्याला सहन करावे लागतात. आता आपण बघताय की 6 फुटामध्ये बेड सोडल्यानंतर जो सायका आहे त्याच्यामध्ये मटेरियल भरून आपण पूर्णपणे बेड लेवल करून घ्यायचा. यानंतर पुढची प्रोसेस आहे ती आपली ड्रिप आणि मल्चिंग असेल. या संदर्भामध्ये आपण वेळोवेळी व्हिडिओ बनवत जाऊ. बेड सोडत असताना ट्रॅक्टरच्या वेगवेगळे यंत्र असतील त्या यंत्राने बेड सोडा. बेडचं कमीत कमी बेडची जी रुंदी आहे ती साधारण आपली 2 फूट राहिली पाहिजे. 2 फुटाच्या वरती बेड सुटता कामा नये. 2 फुटापर्यंतच्या बेड ह्याच्यामध्ये बेडचं रुंदी 2 फुटापर्यंत ठेवल्यानंतर आपल्या वेलांची वाढ आणि आपली जी फळं लागणार आहेत ते आपली या मल्चिंग वरतीच राहिली पाहिजेत. भविष्यामध्ये वातावरण चेंज झाल्यानंतर जर पाऊस आला तर पावसामुळे आपला माल खराब होऊ नये या हेतून आपण 2 फुटापर्यंतचीच रुंदी बेडची ठेवणे गरजेचं आहे. या संदर्भामध्ये आपण अनेक असे आपल्या या सीझन मधले खरबूजचे व्हिडिओ आहेत आपण बनवणार आहे. तोपर्यंत आपला जर कृषी मित्र लखन माने हा युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर आपला हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.